किती एकर जमीन आहे तुम्हाला? 2 एकर आणि बैलजोडी नाहीये का? पहिली होती, काही झालंय? अरे पण आता समजा मी आता बीडी बांगर म्हणून माझे सहकारी आहेत आणि कृषीची काही लोक पण पाठवतोय, तर कृषी विभागामार्फत तुम्ही ट्रॅक्टरची मागणी करा आणि आता बैलजोडी मी पाठवून देतोय माझ्याकडनं, ते बीडी बांगर म्हणून येतील. पण आता 2 एकर मध्ये बैलजोडी परवडेल का तुम्हाला? नाही, पण ते झालं, ते लेकराचं शिक्षण आणि ते लग्नाचा विषय, जे काय मदत करायची ती करू, पण 2 एकर शेतीत आता बैलजोडी परवडेल का? हा ठीक आहे, मग मी पाठवून दिलाय आता बैलजोडी आणि कृषी विभागाचे अधिकारी पण पाठवले, त्याच्यात पण एक अर्ज भरून द्या. मी लहान ट्रॅक्टरची व्यवस्था पण करतो. ठीक आहे. वसमत तालुक्यातील जिल्हा हिंगोली येथील बालाजी कुंडगे या शेतकऱ्यांनी आपल्या मुलाला या ठिकाणी पेरणीसाठी झुकलं, कारण बैलजोडी त्याच्याकडे नव्हती. ही अतिशय दुर्दैवी बाब ज्यावेळेस माझ्या लक्षात आली त्यावेळेस कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ मी आज त्यांच्याकडे भेटायला पाठवलं आणि त्यांचा ट्रॅक्टर किंवा इतर योजनेमधून एक ट्रॅक्टर देण्याच्या संबंधात सुद्धा कृषी विभाग तातडीने कारवाई करत आहे. पण एक शेतकऱ्याचा पुत्र म्हणून आणि स्वतः शेतकरी म्हणून 2 एकर शेती असणाऱ्या एक शेतकऱ्याला मी ज्यावेळेस फोनवरती विचारलं की खरंच 2 एकरामध्ये आपल्याला ही बैलजोडी परवडेल, तर सांगायला आज या ठिकाणी एकीकडे अशी घटना घडल्यानंतर माझ्यासारखा एक शेतकरी व्यथितही होतो आणि एकीकडे त्या शेतकऱ्याचा आत्मविश्वास पाहिल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की ती बैलजोडी त्याच्या 2 एकरात जरी त्याला सांभाळता येत नसली तरी दुसऱ्याच्या शेतात जाऊन काम करून त्याला त्या बैलजोडीला सांभाळण्याची जबाबदारी आणि आत्मविश्वास त्या शेतकऱ्यांनी दाखवला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.